आता एवढ्या तुला काय लाज वाटते का रे? काय कुठलं नाव काढतोयस? काय लाविश रूम वाटतोय बाई. थोडंसं इग्नोर करा, आमचा पसार आहे, निघण्याची तयारी आहे मस्त. मित्रांनो, अराउंड 90 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करून आता आपण आलो आहे थेऊरवरून डायरेक्टली सिद्धटेक या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याकडे आहे मिसळ पाव. तुमचा एवढा श्वास का फुलतोय? हे एवढं चढायचंय त्यामुळे. तर मित्रा, तुला माहिती आहे मोरगावचा मयुरेश्वर, या मयुरेश्वर हे नाव गणपती बाप्पाला कसं पडलं? नाही हो, अप्रतिम सेवा आहे. काय सर्व सकाळी उठल्यापासून एकदम काळजीपूर्वक काय सकाळचा नाश्ता, जेवण काय आणि ट्रॅव्हलिंग. ही थर्ड टाइम आहे ह्या ट्रिपमध्ये. पहिल्यांदा मी काश्मीरला गेली, मग पंजाबला आणि आता मी अष्टविनायकला आली आहे. ही ट्रिप एकदम मस्त आहे आणि मला खूप चान्स भेटला आहे नवीन फ्रेंड्ससोबत बोलायला, भेटायला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये. आणि आपण एक निघालो एका नवीन ट्रिपला श्री तीर्थ टूर सोबत. आणि आजची ट्रिप मध्ये मित्रांनो आपण दर्शन करणार आहोत अष्टविनायक दर्शन, म्हणजे 8 गणपतीचं कॉम्बिनेशन जे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आहे त्याला अष्टविनायक आपण असं म्हणतो. असं तो वर्डचा मिनिंग आहे. अष्ट मीन्स 8 आणि विनायक म्हणजे गणपती बाप्पा. तर आणि अष्टविनायक या ट्रिपमध्ये आपण जेजुरी आणि प्रति बालाजी सुद्धा या देवस्थानचं दर्शन सुद्धा करणार आहोत. तर सध्या आता माझ्या मागे बस आहे आणि आता मी सध्या आहे कुर्ल्यामध्ये उभा आणि आमची बस आता थोडंच 5 मिनिटात निघते. सगळे पॅसेंजर्स जे आहेत ते आपली सीट घेत आहेत. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. हा व्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि जास्त जास्त शेअर करा. तर मित्रांनो, जवळपास अराउंड 50 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि आपला पहिला हॉल्ट आपण घेतला आहे. आपल्या बसला थोडीशी गरज होती खाण्यापिण्याची, तर आता पेट्रोल पंपवरती आपली बस थांबलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि बाय द वे पेट्रोल पंपवरती आता झाले आणि आता आपण डिरेक्टली 129 किलोमीटर्स नंतर हा आपण स्टॉप घेणार आहोत, जो आपला आहे पहिला गणपती. म्हणजे आपण सिक्वेन्स वाईज गणपती करणार नाही आहोत, जसं म्हणजे आपल्याला शॉर्टेस्ट रूट पडेल आपण त्या प्रकारे करणार आहोत. तर आपला पहिला गणपती जो असणार आहे तो कोणता आहे तर तुम्ही बघाच पुढे. तिकडे जाऊन पहिला आपण लंच करणार आहोत, पण त्याच्या अगोदर आता मी इकडून निघतो. आणि येस, 2 hours later. तर मित्रांनो, फायनली अराउंड 150 ते 170 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता पोहोचलो आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला, जे आहे आपला लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. पण मित्रांनो, त्याच्या अगोदर आपण आता थोडंसं जेवण करूया. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत, पण क्लायमेट बघून असं वाटतं की संध्याकाळचे 6-7 वाजले असतील. बिकॉज इकडे येताच पावसाचं आगमन झालेलं आहे, तुम्ही माझ्या बघू शकतात. आणि बघा, ही आपली बस होती बाय द वे मित्रांनो. आणि आता हे हॉटेल आहे, आता आपल्या इथे लंच होणार आहे आणि हे हॉटेल गिरिजा इन. तर मित्रांनो, चला मग आता जेवायला जाऊया. त्या मित्रांनो, जेवणामध्ये बघा पापड आहे, बटाट्याची भाजी आहे, ताक आहे, छोले, डाळ भात आहे, पुरी, चपाती अँड जिलेबी. चलो फिर शुरू करते हैं. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात हे आपलं टेम्पल आहे, इकडे आपण आता चाललोय. तर कसं वाटतंय तुम्हाला? तुमचा एवढा श्वास का फुलतोय? हे एवढं चढायचंय त्यामुळे. तर येस मित्रांनो, हा जो क्लायमेट ॲक्च्युली पाऊस पण नाही आणि ऊन पण गेले ऑलमोस्ट, तो असा जो क्लायमेट जो क्रिएट झाला आहे ना, त्याच्यामुळे डिफिकल्ट होतं आहे. एकच अष्टविनायकमधला गणपती आहे ज्याचे अराउंड 300 स्टेप्स प्लस आहेत आपल्याला चढायचं आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता द फिटेस्ट मॅन. कसं वाटतं तुम्हाला? एकदम ऑसम क्लायमेट आहे. क्लायमेट तो बहुत भारी आहे. आया है हे बघा, आमची छोटीशी प्यारीशी नन्ही सी परी. केवढे शिड्या चढून आलीस तू आतापर्यंत? अगं बोल. नाही बच्चा तो रील बनवणार आहे, तर सांग ना किती पायऱ्या चढून आलीस तू? इंस्टावर तू चमकणार ना. नाही माहिती तिला, ते काउंट नाही करत आहे. तर अजून बरंच आपल्याला चढायचं बाकी आहे. आणि बघा केवढ्या खालून आलो आपण. 300 प्लस शिड्या आहेत आपल्या ह्या लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाच्या इकडे दर्शनासाठी जायला. आणि अष्टविनायकमधला हा पहिलाच गणपती आहे, म्हणजे सॉरी पहिला गणपती म्हणजे जो शिड्या चढून जावा लागतो. आणि आज आपल्यासोबत साकिनाक्याच्या महागणपतीतर्फे पण सुद्धा इन्व्हिटेशन आलेलं आहे. 1 जून 2025 रोजी पाठ्यपूजन सोहळा आणि तिकडे मी अँकरिंग सुद्धा करणार आहे. त्याच निमित्ताने मंडळाने इन्व्हिटेशन बाप्पाला पाठवण्यास मला दिलं आहे. तर अष्टविनायकमधील 8 गणपतीचे
इन्व्हिटेशन आपण देणार आहोत. तर फायनली मित्रांनो आपण टॉपवरती पोचलेलो आहे आणि मी तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा, एवढा खालून आलो आहे आम्ही ॲक्च्युली. आणि आता आपण जाऊया बाप्पाचं दर्शन करूया. A few moments later. तर मित्रांनो लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर जवळपास अराउंड 10-15 किलोमीटरच्या आतमध्ये आपला दुसरा गणपती बाप्पा असतात, जे आहे ओझरचं विघ्नेश्वर. हे बघा, हे मंदिर आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इकडे पाऊस आणि धुमाकूळ घातलेली आहे. असं वेदर असल्यामुळे छान वाटतं. बाय द वे बारीक आहे म्हणून एक्सेप्टेबल आहे. जोरात आला तर पूर्ण आपली बोलतात ना हवाच टाईट होऊन जाईल आणि काय करायचं सुचणारच नाही. तर आता मित्रांनो वेळ झाली आपली चहा पिण्यासाठी, तर चला चहा प्यायला. आता जस्ट आपल्या ओझरच्या विघ्नेश्वर या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि असं म्हणण्यात येतं की विघ्नासूर नावाचा एक राक्षस जे होता, जे पूजांमध्ये वगैरे अडथळी घालत होता, तर आपल्या गणपती बाप्पांनी त्यांचा नाश केला होता. तर इनडायरेक्टली त्याच्यावरून हे नाव पडलेलं आहे ओझरचं विघ्नेश्वर म्हणून. आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहोत. तुम्ही बघू शकतात प्रदक्षिणा सगळे घालत आहेत आणि हे जस्ट राईट साईडचा डोर गणपती बाप्पाचं. 2 hours later. तर मित्रांनो आजच्या दिवसाचा तिसरा अष्टविनायकमधील गणपती, म्हणजे नॉट इन सिरीज, लाईक आजच्या डेमधला तिसरा गणपती आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि तो आहे आपला रांजणगावचा महागणपती. आणि हे बघा, मी आता ऑलमोस्ट आतमध्ये आलेलो आहोत. आता आपण बाप्पाचं आतमध्ये दर्शन घेऊया. मी तुम्हाला स्टोरी पण सांगतो की ह्या गणपतीची महागणपती म्हणून का नाव पडले. तर स्टे ट्यून, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हर एक गणपती बाप्पाबद्दल आपण स्टोरी ऐकत राहणार आहोत. सो स्टे ट्यून. बऱ्यामध्ये आणि तुम्ही बघू शकतात रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि जशी त्या आतमध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करता येईल. रांजणगावचा महागणपती. तर मित्रांनो असं म्हटलं जातं की भगवान शंकर यांनी त्रिपुरासुराचा वध करायच्या अगोदर गणपती बाप्पाची खूप पूजा केली होती आणि त्यांचा लाईक त्या राक्षसाचा बोलतात ना की लाईक वध करण्याच्या मागे गणपती बाप्पांनी त्यांना खूप सहाय्य केली. त्याच्यामुळेच ह्या गणपतीला रांजणगावचा महागणपती असं म्हटलं जातं. तर मित्रांनो रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याकडे आहे चपाती आहे, ही काकडी आहे, गुलाबजाम, शेवची भाजी, पनीरची भाजी, डाळ भात आणि पापड. तर या मग मित्रांनो जेवायला. येस, गुड मॉर्निंग मित्रांनो. दिस इज द डे 2. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आजच्या प्लॅनमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल थेऊरचा चिंतामणी गणपती बाप्पा, मग सिद्धटेक, मग मोरगाव आणि शेवटचा आजचा मुक्काम असणार आहे आपला जेजुरीमध्ये. ते सकाळचे आता 8 वाजलेत आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे नाश्ता करायला. चला मग तुम्हाला पण दाखवतो नाश्त्यामध्ये काय आहे. तर नमस्कार मंडळी, सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याकडे आज आहे पोहे, हे आपलं चहा आहे आणि चहासोबत बिस्किट आहे आणि ही आपली सगळी मंडळी. नमस्कार. ए हाय बोलतो, हाय. तर येस मित्रांनो आपण तिथे स्टे केला. मी तिकडचं तुम्हाला एक रूम दाखवतो. तर तुम्ही बघा काय रूम आहे यार. रूम नंबर 205. आतमध्ये आल्यावरती तुम्हाला बघायला भेटते एक मस्त लॅविश बेड विथ छोटीशी पेंटिंग. ह्या साईडला टी व्ही आणि हे काय आपल्याला वेलकम करण्यासाठी आहेत. मॅडम तुमचं नाव काय? माझं नाव रोशनी नलावडे. ओ माय गॉड. आणि आपले श्री तीर्थ टूर्सचे ओनर आहे बघा, टी शर्ट बघा त्यांचं, समीर हिरडेकर. येस. आणि विथ एसी रूम आणि उघडल्यावरती व्ह्यू. अशाच प्रकारे या साईडने आल्यावरती तुम्हाला मित्रांनो राईट साईडला बघा काय बघायला भेटते. एक मस्त इंग्लिश वॉशरूम आणि हा मी. चलो मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची पिवळी गँग फायनली आलेली आहे. सगळे पिवळे 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 बाहेर आलेले आहेत. हाय यो, सगळी येल्लो गँग यो. सगळे एकदम इझिली नोटीस होत आहेत येल्लो असल्यामुळे. तर येस मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण करतोय थेऊरच्या चिंतामणीच्या गणपती बाप्पाचं दर्शन करून. आणि येस आपल्यासोबत बघा पूर्ण येल्लो गँग आहे. आणि माहिती येस ह्या मॅडमचा इंट्रो द्यायचं बाकी राहिलेलं. ही माझी मैत्रीण आहे. तुझं नाव काय रे? माझं नाव रोशनी नलावडे. काय बोलतेस? कॅप काढायची गरज होती का? फ्लॉन्टिंग. ओ माय गॉड. चलो चलो. तुला माहितीये का थेऊरच्या चिंतामणी या गणपतीचं नाव चिंतामणी काय ठेवण्यात आलं? नाही. मी सांगतो. तर
गुणी नावाचा एक राक्षस होता, त्यांनी जो मणी आहे हा चोरला होता. तर कपिल ऋषींच्या विनंतीवरून गणपती बाप्पांनी त्यांच्या एफर्ट्सनी हा मणी परत आणण्यात आला गेला. आणि आता जो करंटली मणी आहे तो गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवण्यात आलेला आहे. म्हणून या गणपती बाप्पाला थेऊरचा चिंतामणी असं नाव दिलं आहे. येस मित्रांनो, तुम्हाला पण ही छोटीशी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आपला हा व्हिडिओ छोटासा पार्ट, तर आपल्या व्हिडिओला जास्त पहिले शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे तर खूप फॉरवर्ड बोलली. पहिल्याच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा. 2 hours later. मित्रांनो, अराउंड 90 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करून आता आपण आलो आहे थेऊरवरून डिरेक्टली सिद्धटेक या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर तुम्ही बघा, जस्ट आपण एंट्री केलेली आहे आणि येल्लो गँग ॲज ऑलवेज शाईन करते. असा काहीतरी परिसर आहे बाहेर, छोटे छोटे दुकानं तुम्हाला बघायला भेटत आहेत. आणि आय थिंक हा माझा फर्स्ट टाईम आहे या गणपती बाप्पाला दर्शनासाठी येण्यासाठी. फक्त 2 गणपती बाप्पा मिस केले होते मी अष्टविनायक मधले आणि ते आज कंप्लीट होतील ऑलमोस्ट. तर चला मग आपण आता दर्शन घेऊया. समीर काका, तुम्हाला माहिती आहे का सिद्धटेकचं सिद्धिविनायक हा गणपतीचं नाव कसं पडलं? माहिती नाही सांगणार आहेस आता आम्हाला? येस, मी सांगतोय. तर ॲज पर गुगलच्या रिसर्च नुसार भगवान विष्णू यांनी बोलतात ना ते राक्षसांचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पाची पूजा केली होती आणि सिद्धी प्राप्त केली. त्यामुळेच इन शॉर्ट मध्ये ह्या गणपती बाप्पाला सिद्धटेकचा सिद्धिविनायक असं म्हणतात. तर मुलांना आता तुम्हाला कळलंय सिद्धटेकचा सिद्धिविनायक का म्हणतायत? तर ह्या व्हिडिओ मधून आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय, राईट? धन्यवाद. तर ह्यांना सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला. खूप खूप धन्यवाद. आम्ही आभार मानावे तेवढे कमीच आहे. एवढं सुंदर आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. येस, प्रत्येक गणपतीच्या इकडे आभार मानतो तुमचे आभारी आहोत. येस, प्रत्येक गणपतीच्या स्पॉट वरती जाऊन आपण थोडीफार इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतोय की ह्या गणपतीचं नाव का पडलं, कसं पडलं. बरोबर की नाही काका? कसं वाटतंय तुम्हाला? बरोबर. तुमचं जेवण वगैरे झालं का? कसं नाही, आता आम्ही जाऊन जेवण करणार. आज काय आहे आपल्या स्पेशल जेवणामध्ये? आज शनिवार असल्या कारणाने शाकाहारीचे. पण अष्टविनायक करतो तर शाकाहारीच झालं पाहिजे होतं. होय, आणि शनिवार आहे ना. शनिवार मग तुम्ही सकाळी मला असं का म्हटलं की तुम्ही आमलेट पाव वगैरे खाऊन आले? तुम्हीच तर म्हटले तुम्ही सकाळी आमलेट पाव खाऊन आले. आता एवढ्या तुला काय लाज वाटते का रे? काय कुठलं नाव काढतोयस? मित्रांनो, अराउंड 65 to 70 किलोमीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर आता आपण आलो आहोत मोरगावच्या मयुरेश या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. त्याची हिस्ट्री तर आपण जाणून घेऊया. पहिलं आपण आता दर्शन करूया गणपती बाप्पाचं. तर मित्रा, तुला माहिती आहे मोरगावचा मयुरेश्वर, या मयुरेश्वर हे नाव गणपती बाप्पाला कसं पडलं? नाही माहिती. तर मी सांगू इच्छितो की सिंधू नावाचा एक असुर होता. असुर म्हणजे राक्षस शॉर्ट टर्म मध्ये, ठीक आहे. तर गणपती बाप्पाने त्या राक्षसला बोलतात ना आपण मारण्यासाठी हे जे रूप घेतलं होतं ते होतं मयुरेश्वर. म्हणजे पिकॉक वरती गणपती बाप्पा येऊन बसलेला असतो. हे आपण खूप वेळा बघितलं असेल. तेच एक रिझन आहे गणपती बाप्पाला नाव पडलं मोरगावचा मयुरेश्वर. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री तीर्थ टूर्सचा. A few moments later. कोणाबरोबर आली तू? मी माझ्या आजीसोबत आली. हा, अजून? आणि आजोबा आणि दुसऱ्या. अच्छा अच्छा, एन्जॉय केला तू? आता चलायचं नेक्स्ट? नाही, इथेच राहायचं तुला? हो माय गॉड. चलो 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 चलो. तर मित्रांनो, मी तुम्हाला आजचा आपला जेजुरीमधला हॉल दाखवतो. तर आमचा रूम बघा तुम्ही आता. हे बघा काय लॅविश रूम वाटतं बाय. थोडंसं इग्नोर करा, आमचा पसार आहे. निघण्याची तयारी आहे. मस्तपैकी बेड आहे, इथे सिनेरी आहे, इथे कबड आहे, इथे आरसा आहे आणि स्पेशल म्हणजे AC रूम विथ TV. आणि ही आमची छोटीशी मैत्रीण काव्या. हाव आर यू? या साईडला तुम्हाला बघायला भेटेल इकडे वॉशरूम. जस्ट आमची अंघोळ वगैरे झाली, सो पसार आहे. आणि बघा हा व्ह्यू बघा. ओ माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू. आणि आपली बस इकडे खाली उभी आहे. कसं वाटते तुला?
मस्त वाटतं. मस्त वाटतंय. चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. तुझे दात कोणी खाल्ले? तर यस मित्रांनो, सकाळचे 8:45 झालेले आहेत आणि आता आपण आपल्या हॉटेलवरून निघालो आहे. आणि बाय द वे मी एका हायवेवरती आता, आणि येस खूप भारी पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही जस्ट एन्जॉईंग करेल. आणि आता आपल्या नाश्त्याची वेळ झालेली आहे. आता आपण चाललो आहे नाश्ता करायला जोगेश्वरी मिसळ आणि भेळमध्ये. पण क्लायमेट एवढं भारी झालं आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याकडे आहे मिसळ पाव, ही मटकी आहे, ही दही आहे, काकडी, लेमन आणि मिसळ. तो चलो फिर सुरू करते है. तर मित्रांनो, जेजुरी नंतर आपण सगळं नाश्ता वगैरे करून डिरेक्टली जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावरती आपण आलो आहे नारायणपूरमध्ये. आणि आता आपण इथे दर्शन घेणार आहोत. मला हे शुअर नाही की, मी ऐकले फक्त की एकमुख दत्त यांचं आपण आता दर्शन घेणार आहोत. मी पण फर्स्ट टाइम व्हिजिट करतो इकडे, तर बघूया आता आपण आज जाऊन. हे बघा, असं काहीतरी लोकॅलिटी आहे, तिथे बोर्ड आहे नारायणपूरचं. आणि इकडे लेफ्ट साईडला कुठेतरी ते मंदिर आहे. आता जस्ट मी बघितलं होतं. कुठे गेलं? हो काय, बघा बघा, हे मंदिराचं कळश आहे. ठीक आहे, आता आपण जाणार आहोत. ओ माय गॉड, हाय सोम. अरे सोम हाय करतोय. तर नमस्कार मित्रांनो, तिथून एकमुखी दत्ताचं दर्शन घेऊन आपण डिरेक्टली आता आलो आहोत प्रति बालाजी, ज्याला म्हटलं जातं. पुण्यामधील केत कावळे हे परिसर आहे. आणि ॲक्च्युली मंदिर इकडे जस्ट मागेच आहे. बट आता मला कळालं आहे की मंदिरामध्ये मित्रांनो मोबाईल्स अलाउड नाही आहे. सो आता मला लॉकरमध्ये जमा करावं लागेल. तर आता जाऊया, दर्शन करूया. सेम एक्झॅक्टली रेप्लिका ऑफ जे साऊथमध्ये आपलं जे बालाजी मंदिर आहे त्याचं हे बनवलेलं आहे. आणि मी खूप लहानपणी इकडे आलो होतो आणि तेव्हा मला आठवतं की एवढं क्लिनलीनेस इकडे मेंटेन केलं जातं ना. ॲट अ हाय लेवलवरती क्लिनलीनेस आपल्याला बघायला भेटतं. हे बघा मंदिर. तर चला मग जाऊया, दर्शन करूया. 2 hours later. तर मित्रांनो, अराउंड 160 किलोमीटरचा प्रवास करून आपण डिरेक्टली पुण्याच्या बालाजीवरून डिरेक्टली आलो आहे पालीच्या बल्लारेश्वर या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर आय एम नॉट शुअर, मी ह्या गणपती बाप्पाला अजून पहिल्यांदाच जातोय. आणि हा आपल्या ट्रिपमधला 7th गणपती असणार आहे अष्टविनायकमधील. आणि ह्याच्यानंतर आपण महडच्या गणपतीचा बाप्पाचं दर्शन घेऊन घरी जातोय. तर हा गणपतीला मी इकडच्या फर्स्ट टाइम येतोय. सो आय डोंट नो की कसा काय रूट आहे. पण आता आपण चाललोय सध्या तरी पार्किंगमध्ये बसलो. हे बघा, हे मॅडम किती बिझी आहेत. हे आमचे ऑर्गनायझर्स, आमचे काका. हाय बोला काका. ताई, आम्हाला तू सांगू शकते ह्या गणपती बाप्पाचं पालीचा बल्लारेश्वर असं का म्हटलं जातं? या शहरात एक व्यापारी राहायचा. त्यांच्या मुलाचं नाव बाळाल म्हणून होतं. त्याला देवाची भक्ती करायला आवडायचं, परंतु हे त्याच्या वडिलांना मान्य नव्हतं. त्यामुळे तरी तो गावाबाहेर जाऊन त्यांच्या मित्रांसोबत म्हणजे देवाची भक्ती, तर त्यांनी एक दगड म्हणून हे केलेलं आणि त्याला पूजा वगैरे करायचे. हे त्याच्या वडिलांना समजलं. ते तिथे जाऊन त्यांनी त्याला खूप मारलं वगैरे आणि त्या दगडालाच बांधून ठेवलं तिथे. मग तो मुलगा बाळला खूप रडायला वगैरे लागला, देवाची प्रार्थना करायला लागला आणि त्या देवात म्हणजे त्या दगडातून प्रत्यक्ष देव प्रसन्न झाले. ओके. तिथपासून मग तिथे ते बल्लाळ म्हणून त्या मुलाच्या नावानेच त्या देवाला म्हणजे इथल्या मंदिराला गणपतीला बल्लाळेश्वर हे नाव देण्यात आलं. ओके, धन्यवाद. ताईचे दुकान आहे अष्टविनायक ज्यूस सेंटर. जस्ट तुम्ही पाली मंदिराच्या जस्ट बाहेर आल्यावरती लेफ्ट मारल्यावरती तुम्ही बघू शकतात आणि येऊ शकतात. आपल्याकडे गोळा कसा भेटतो बाय द वे? आपल्या इथे गोळा खूप छान भेटतो. तुम्ही येऊन पहाच. खूप प्रकारचे गोळा आहे आणि आम्ही सगळं होममेड तयार करतो. ओके. तुम्ही जर आपल्या चॅनल आणि हा व्हिडिओ नक्की बघत असाल तर एकदा नक्की या दुकानात या. पालीच्या बल्लारेश्वर गणपती बाप्पाच्या दर्शन आल्याबद्दल धन्यवाद. 2 hours later. तर मित्रांनो फायनली 8:30 वाजलेत आणि आत्ता आपण पोचलोय आपल्या ट्रिपचा शेवटचा अष्टविनायकमधील गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तो आहे महडचा वर्धविनायक.
संध्याकाळचे 8:30 वाजता पहिल्यांदाच एवढा लेट आलो मी ॲक्च्युली मंदिरामध्ये. तर जाऊया आता, दर्शन घेऊया आणि हा ब्लॉग इकडेच ऑलमोस्ट संपेल, बिकॉज हा लास्ट शेवटचा गणपती बाप्पाचं आपण दर्शन करणार आहोत. तर असं काय वे आहे जाण्यासाठी. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की रखमागंधा या नावाचा एक राजा होता, त्याला गणपती बाप्पांनी वर दिला होता, म्हणजे आशीर्वाद दिला होता आणि त्याचं जे प्रेमसंबंध होतं ते सक्सेसफुल झालं होतं. तर म्हणून या गणपती बाप्पाला महाडचा वर्धविनायक म्हणून असं म्हटलं जातं. आणि आता आपण निघालो ऑलमोस्ट घरी, पण घरी जाता जाता पण अजून आपल्याला देवदर्शन करायचं आहे. तर एक छोटासा फीडबॅक, माझ्यासोबत आजचे ट्रिपमधले सगळ्यांचे फेवरेट काका आणि फनी वन ऑफ द मोस्ट क्रिएटर तुम्हाला मी नाव देतो. तर काका काय सांगाल, तुम्हाला कसं वाटलं ह्या ट्रिपमध्ये? नमस्कार, मी कैलाश मोहन घोलप, राहणार कुर्ला. श्री तीर्थ टूर्स या समीर हिरडेकर मार्फत मी 2 वेळा या टूर्समध्ये आलो आहे आणि मागचा चांगला अनुभव काय, आणि म्हणून मी याही वेळेस या टूर्सला आलो आहे. आम्ही अष्टविनायक या टूरला आलो आहे. अप्रतिम सेवा आहे काय. सर्व सकाळी उठल्यापासून एकदम काळजीपूर्वक काय, सकाळचा नाश्ता, जेवण काय आणि ट्रॅव्हलिंग, प्लस जर कोणाला काय त्रास झाला, समजा काय फिजिकल काय त्रास झाला, मेडिसिन काय त्रास झाला, तर रात्रीची तो समीर हिरडेकर अगदी काळजीपूर्वक काय. आता आमच्याच ग्रुपमध्ये काल एकाला थोडासा त्रास झाला होता, उलटी वगैरे काय, तर रात्री 2 वाजता त्या माणसाने औषध उपचाराची सेवा केली. अतिशय उत्तम श्री टूर्स वगैरे आहे आणि खरोखर तुम्ही येऊ शकता या टूर्स ट्रॅव्हल्समध्ये. धन्यवाद गोलप काका, तुमचे छोटूसा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल. तर माझ्यासोबत अजून एक आपले मेंबर आहेत, काय सांगाल काका, कसं वाटतं तुम्हाला? माझं नाव निलेश गायकवाड, मी राहणारा कुर्ल्यामध्येच राहतो. मी काकांना तर चांगलं लहानपणापासून ओळखतो. काकांचा मेन म्हणजे स्वभाव एकदम हसरा आहे आणि मनमिळाऊ स्वभाव आहे. आणि मी फर्स्ट टाइमच आलो टूर्समध्ये. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काकांची सर्व्हिस एक नंबर आहे. प्रत्येकाने येऊन ह्या टूरचा अनुभव घ्यावा, एक्सलंट आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण खूप ज्येष्ठ नागरिकांसोबत बोललो असं बोलू शकतो आणि माझ्यासोबत एक छोटीशी 7th स्टँडर्ड मधली गर्ल आहे. काय सांगेल, तुला कसं वाटलं हे ट्रिपमध्ये? माझं नाव सान्वी आहे. मी प्रतीक्षानगर मधून आली आहे. तर ही ट्रिप मस्त आहे. माझी 3rd टाईम आहे ह्या ट्रिपमध्ये. पहिल्यांदा मी काश्मीरला गेली, मग पंजाबला आणि आता मी अष्टविनायकला आली आहे. ही ट्रिप एकदम मस्त आहे आणि मला खूप चान्स भेटला आहे नवीन फ्रेंड्ससोबत बोलायला, भेटायला. आणि ह्या सगळ्या ट्रिपमध्ये सगळे लोक एकदम जॉली आहेत आणि खूप मज्जा येते. इट्स लाईक अ व्हेरी वंडरफुल. तुमच्या नवीन फ्रेंड जे झालेत कालपासून, त्यांच्याबद्दल काय बोलाल? ते एकदम मस्त आहेत. त्यांच्यापैकी हा पण एक आहे म्हणून हा विचारतोय. बट द फ्रेंड्स एक्सपिरियन्स मस्त आहे. खूप सगळ्या गोष्टी कळाले, शेअर झालेत आणि एक्सपिरियन्स पण कळाले त्यांचे. तुमची तब्येत कशी आहे? आता ठीक आहे, Very much. जरी होती. थँक्यू. तर मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय? माझं नाव रोशनी नलावडे, मी राहणारी पनवेलची आहे. जेव्हा मी अक्कलकोटचा ब्लॉग बघितला प्रथमच, तेव्हा मला खूप छान वाटलं, की असं वाटलं की एकदा तरी जावं या ट्रिपला. त्यानंतर एकदा संधी पण आली मालवणची, त्याची पण मी व्लॉग बघितल्यानंतर रिग्रेट झालं की मी का नाही गेली. म्हणलं की आता अष्टविनायक ट्रिपला तर नक्की जायचं. आणि बोलायला गेलं तर समीर काका आणि दीपा काकी दोघंही खूप छान आहेत, खूप फ्रेंडली आहेत. सो तुम्ही पण नक्की एकदा ह्यांच्यासोबत ट्रिपवर जावा, टूरवर जावा, खूप मजा येणार. आणि सगळे जे आपल्यासोबत लोक आहेत ना, ते पण खूप फ्रेंडली आहेत. तर नक्की तुम्ही जा यांच्यासोबत. मित्रांनो, एवढंच सांगेल, तुम्ही हिच्यासारखं रिग्रेट करू नका. माझे व्हॉट्सअप स्टेटस आणि स्टोरीज बघून ती आज या ट्रिपला आली, कारण मालवण ट्रिप वॉज समथिंग व्हेरी मच डिफरंट आणि खूप एक्सप्लोसिव्ह, खूप एन्जॉयबल होती. कारण ती एक ट्रिप होती बीचवरची वगैरे मजा. आणि येस काका, या तर काकी, कसं वाटलं तुम्हाला? मी वैशाली शिर्के, मी मुलुंडमधनं आली आहे. मी पण, माझ्या मुलीने पण रील्स बघितलं होतं, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या ग्रुपमध्ये, मी अक्कलकोटला मी त्यावेळेस मी एकटीच होती. पण आता मला त्यावेळेसची सर्व्हिस आणि त्यांचं भाऊंचं म्हणजे आपलेपणा, त्यांचं वागणं म्हणजे इतकं छान वाटलं की मी यावेळेस नेक्स्ट टाइम पुन्हा आली आणि माझ्या मिस्टरांना घेऊन आली. आणि छान आहे ते, अगदी म्हणजे स्वतः घरच्या सारखेच छान हे करतात आणि असं वाटत नाही की आम्ही दुसरीकडून कुठून आलोय. आणि छान वाटलं.
एवढंच मी म्हणतो, फक्त बोला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तर आपल्या सोबत मित्रांनो 2 फ्रेंड्स का ग्रुप है. क्या बोलोगे अंकल, आपको कैसा लगा ये ट्रिप के बारे में? मेरा नाम संतोष सावलकर है. मैं फर्स्ट टाइम ग्रुप ट्रिप में आया हूँ, ग्रुपिंग में. इससे पहले मैं पर्सनली ट्रैवल करता था और ये अष्टविनायक की यात्रा मेरी फर्स्ट टाइम है और इसका एक्सपीरियंस मुझे बहुत अच्छा मिला. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो आता वेळ आली आपल्या हा व्लॉग संपवण्याची. तुम्ही जर हा व्लॉग पूर्ण बघितला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या रिलेटिव्स फ्रेंडपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा आणि हा आपल्या इंस्टाग्रामवरती ह्या ट्रिपची रीलसुद्धा आलेली, तर ही नक्की बघा. तर एवढंच बोलतो आणि हा व्लॉग थांबवतो. तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये, एका नवीन कंटेंटसोबत, एका नवीन ट्रिप श्री तीर्थ टूरसोबत. नेणार ना मला? तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाय बाय.